पोलीस सब इन्स्पेक्टर श्री दीपक वालगुडे म्हणजे सद्गुणांचा व मांगल्याचा अनमोल ठेवा. पोलीस सेवेत असताना माणुसकी जपणारा माणुसकीचा दीपस्तंभ असे स्पष्ट प्रतिपादन डॉक्टर प्रदीप जगताप, हभप श्री अशोक महाराज जाधव, इन्स्पेक्टर राजेंद्र पातकर, ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते श्री शांताराम तांगडकर, श्री घाटकर, श्री चंद्रकांत घोलप यांच्या कन्या युविका योगेश कांचे यांनी केलं. ते दीपक वालगुडे यांच्या सेवापूर्ती समारंभात प्रचंड गर्दीत जनतेला उद्देशून बोलत होते. प्रारंभी सुवासिनींनी दीपक वालगुडे यांचं औक्षण केलं. नंतर ढोल ताशांच्या गजरात दीपक वालगुडे यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. यावेळी कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनीही दीपक वालगुडेचा सत्कार केला. या प्रसंगी दीपक वालगुडे यांच्या सुविद्य पत्नी सौ दीपिका दीपक वालगुडे, मुलगा श्री प्रीतम दीपक वालगुडे, सुनबाई तरुणा प्रीतम वालगुडे, मुली व जावई कल्पना कल्पेश बेटकर, युविका योगेश कांचे, सौ अक्षरा सागर जाधव यांच्या सर्व बहिणी, वालगुडे परिवाराचे सर्व आत्पेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार व कल्याण परिसरातील तमाम जनतेनं दीपक वालगुडे यांचा सत्कार करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी सत्काराला उत्तर देताना दीपक वालगुडे म्हणाले, तुमच्या प्रेमाने मी भारावून गेलो. मी इथून पुढे माझे कार्य असेच चालू ठेवीन. यावेळी विविध क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी गुणवंत, कीर्तिवंत व्यक्तिमत्व आणि अत्यंत कार्यक्षम इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर म्हणून काम केलेले दीपक वालगुडे साहेबांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न होता. आनंदाची डोळ्यानंतर असाच आजचा प्रसंग. काही क्षण अशाचा जीवन लहान वाटतं, काही क्षण अशाचा जीवन महान वाटतं. वालगुडे साहेब अत्यंत प्रामाणिकपणे कर्तृत्वनिष्ठ अधिकारी अशी आपली ख्याती आहे. या मूळ यशाचं रहस्य काय? मी 1991 साली भरती झालो आणि तेव्हापासून मला माझ्या पत्नीची साथ लाभली आणि तिच्या सहकार्यामुळं मी आत्तापर्यंतचा हा जो पूर्ण प्रवास आहे तो पार केला आणि आज सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला माझ्या कुटुंबातले सगळे सदस्य, माझे नातेवाईक, भावकी मंडळी, गावचे, इमारतीतले, कल्याण परिसरातले जेवढे नागरिक आहेत ते उत्स्फूर्तपणे हजर राहिले आणि मला शुभेच्छा दिल्या. त्यात मला पूर्ण म्हणजे याच्या पुढे पण मी लोकांना सहकार्य करेल अशी अपेक्षा मी ठेवून त्याच्याविरुद्ध काम करेन. वालगुडे साहेब या ठिकाणी महत्त्वाचं पाहिलं पाहिजे की संसार हा सुखाचा आणि अमृताचा नाद आहे. जी माणसं समाजासाठी, देशासाठी काम करतात त्यांची मुलं चांगली, तुमचा जर संसार पाहिला, पत्नी पाहिली, सर्व मुलं सुना पाहिला, मुली पाहिल्या, तर संसार हा सुखाचा आणि अमृताचा नाद आहे. याबद्दल तुम्ही काय? संस्कार घडवणं हे आई वडिलांवर अवलंबून असतं. आपण संस्कार चांगले घडवले तर ते मुलं पण त्याच पद्धतीने घडतात आणि माझी मुलं पण त्या पद्धतीत घडलेली आहेत आणि याच्यापुढे सगळ्यांचा संसार, म्हणजे 4 मुलं आहेत, मी सगळ्यांचे लग्न झालेले आहेत आणि चौघांचा संसार उत्तम चाललेला आहे. मी पण सदृढ आहे आणि मी पण एकदम तंदुरुस्त आहे. त्याच्यामुळं संस्कार हे आपले हे महत्त्वाचं, म्हणजे आपल्या जीवनातला महत्त्वाचा कार्यभाग आहे आणि ते मी दिलेले आहेत. कार्यक्रम चालू आहे इथे. माझे व्यासपीठावर बसलेले पोलीस निरीक्षक आणि माझे आलेले सगळे बंधू भगिनी यांना सर्वांना माझा नमस्कार. आज माझ्या भावाचा इथं जो कार्यक्रम चालला आहे त्याचा भाग्य आम्हाला लाभला आहे. माझ्या भावाने, आम्ही 2 बहिणी 1 भाऊ, पण माझ्या भावाने जे कार्यरत केलं आहे, काम कार्यरत केलं आहे, ते आम्हाला पूर्ण विश्वास होता की आमचा भाऊ असाच सर्व व्यवस्थित पार पाडून आज तो सगळ्यांना मुक्त होतोय, ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.